श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मास या महिन्यामध्ये काय करावे आणि काय टाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की अधिक महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूंची उपासना करतात. पण ती उपासना कशी करावी, कधी करावी आणि त्याबरोबर अजून कोणत्या उपासना, व्रत, वैकल्य आहेत, दान धर्म आहे जी केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मीच येते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, व्रत आणि सेवा यांचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. हा काळ आत्मशुद्धी, साधना, दान आणि भक्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आता आपण पाहूया अधिक महिन्यामध्ये काय करावे. पहिलं म्हणजे तर भगवान विष्णूंची उपासना. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम वाचावे, पुरुषोत्तम महात्मा वाचावे, जमल्यास भगवद्गीतेचे पठण करावे. तसेच दररोज तुळशीचं पूजन करावे. दुसरं म्हणजे जप, तप आणि ध्यान. यामध्ये गायत्री मंत्राचा जप, रामनाम जप, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि ध्यान आणि मौन साधना करावी. तिसरं म्हणजे दान धर्म करावे. शास्त्रानुसार अधिक महिन्यामध्ये दानाला विशेष महत्व आहे. ह्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू, तूप, साखर, कपडे, फळे, सप्तधान्य किंवा दक्षिणा, नाहीच जमलं तर गरजूंना अन्नदान केल्यास विशेष पुण्य मिळते. अधिक महिन्यामध्ये व्रत, उपवास यांना अधिक महत्व आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्ही एकादशीचा उपवास जो 15 दिवसातून एकदा येतो, तसंच गुरुवारचे व्रत. खूप सारे जण स्वामींचा गुरुवारचा व्रत करतात. तर त्याचबरोबर तुम्ही विष्णू भगवानचा सुद्धा गुरुवारचा व्रत करू शकता. शक्य असल्यास संपूर्ण अधिक महिना हा सात्विक आहार घेतला तर फारच उत्तम असतो. त्यानंतर आहे धार्मिक ग्रंथ वाचन. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ग्रंथ वाचनाला वेळ मिळत नाही, तर तुम्ही गुरुचरित्र याचे पारायण सुद्धा अधिक महिन्यामध्ये करू शकता किंवा विष्णू सहस्रनाम जरी तुम्हाला वाचता नाही आले तर तुम्ही दररोज कमीत कमी ऐकू तरी शकता. पूर्वी किंवा गावाला अधिक महिन्यामध्ये ब्राह्मण आणि सवाष्ण पूजन करतात. सवाष्ण पूजन हे आपण जास्त करून नवरात्रमध्येच करतो. तर अधिक महिन्यामध्ये सुद्धा सवाष्ण पूजन हे अत्यंत शुभ मानले जाते. आतापर्यंत आपण पाहिले की अधिक महिन्यामध्ये काय करायचे असते. आता आपण पाहूया अधिक महिन्यामध्ये काय नाही करायचे. अधिक महिन्यामध्ये विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, मुहूर्त समारंभ तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात करणं टाळावे. घरामध्ये होणारे वादविवाद टाळावे. तामसी आहार टाळावा, म्हणजे मांसाहार, मद्यपान. शक्य असल्यास महिनाभर कांदा, लसूण. चुकीचे कर्म टाळावे, म्हणजे खोटे बोलणे, कोणाला फसवू नका, कोणाचा अपमान करू नका, म्हणजे मोठ्या थोड्यांचा अपमान न करणे, दुसऱ्यांना दुःख देऊ नका. अधिक महिन्याचे विशेष महत्व आहे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की इतर महिन्यात केलेल्या पुण्यांपेक्षा अधिक महिन्यातील पुण्य हे अनेक पटींनी वाढते. हा महिना पितृशांती, मनशांती, आर्थिक स्थैर्य, घरातील सकारात्मकता, आध्यात्मिक प्रगती यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. व्हिडिओत आधी सांगितल्याप्रमाणे व्रत, उपासना ह्या सर्वांनाच करायला जमतात असं नाही. तर ज्यांना नाही जमणार आहे त्यांच्यासाठी हे साधे नियम आहेत, ते त्यांनी जरूर करावे. दररोज एक दिवा लावावा, विष्णू नामस्मरण करावे, तुळशीला पाणी अर्पण करावे आणि एक चांगले कर्म करावे महिन्याभरामध्ये. इतके जरी केले तरी अधिक मासाचे पुण्य तुम्हाला नक्की मिळेल. अधिक महिन्यामध्ये ज्यांना मोठी पूजा, जप किंवा दान करणे शक्य नाही त्यांनी विष्णू सहस्रनाम ऐकावे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा म्हणजे एक माळ तरी जप करावे. गरिबांना अन्नदान करावे, हे अत्यंत फलदायी मानले जाते. आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओमधील जी माहिती तुम्हाला आवडली असेल, ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणती उपासना, मंत्र जाप तुम्ही करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.